नाही चोर आहे. कोण आहे? नाही चोर आहे तो. काय म्हणतो कोणाच्या गोपाळाला लागते त्याला लावा काही. बरोबर रमेश काका असं काय काका मी मराठी माणूस आहे. तू इथे काय केलं? इथे काय करतो? रोडवर राहतो विचारून. हा रोडवर राहतो. आपण इथे काय करू? त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे. काका मी मराठी माणूस आहे. तू इथे काय केलं? मी मराठी माणूस आहे असं सांगणाऱ्या या तरुणाचा जीव थोडक्यात वाचला आहे. पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन अखेरच्या क्षणी दाखल झाल्यानं हा तरुण वाचला. पण या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. ही घटना नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही फॉलो करा. ही घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये. गाई चोरणारा असल्याच्या संशयावरून एका तरुणाला 3 युवकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. एवढंच नाही तर मारहाण करणाऱ्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठून धर्म तपासण्यासाठी तरुणाचे कपडे उतरवून तू कुठल्या धर्माचा आहेस अशी सुद्धा विचारणा केल्याचा आरोप या पीडित तरुणाने केला आहे. काय घटना झाली तुझ्यासोबत, काय सांगशील? माझं नाव रोहन संतोष पैठणकर, राहणार श्यामलनगर, शेगाव रोड, खामगाव. मी बस स्टॉपवर बसलेला होतो. तिकडून 2 जण आले. मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे. त्यांना म्हटलं मला माहीत नाही. ते शिवीगाळ केली त्यांनी आणि म्हणजे बहसबाजी झाली तिथं. तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले. मी फोनवर बोलत होतो. उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले. काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर आणि तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो, गाय चोरतो, गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली. आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं. आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे. तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे. त्या काहीच नव्हत्या ऐकत. त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या. त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे. त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं. इकडे डोकं गिकं फोडलं. काँग्रेस भवनवरती मग दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं. नंतर मग त्या रोहितला कॉल लावला. रोहित पगारिया. रोहितनं बी 2-3 चापटा फटाफट मारल्या तिथं पण पहिले स्टार्टिंगले. आणि नंतर पोलीसचा सायरन वाजला तर गब्बू गुजरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं. आणि हे 1 जण तिथं होता रोहित. आणि तिथं खूप मारहाण केली. तिथं कपडे फाडले माझे. आणि तू हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी. त्यांना 1000 वेळा माफी मागितली मी, तरी ते ऐकले नाही. ही मारहाण सुरू असताना पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन तिथे पोहोचली आणि तरुणाची सुटका झाली. पण तोपर्यंत या तिघांनी त्याला प्रचंड मारहाण केली होती. दिनांक 23/7/2025 रोजी रात्री 11:30 सुमारास रोहन पैठणकर हा बसलेला असताना 2 युवक मोटरसायकलवरून त्याला एक मिनिट इथे काय करतो यावरून त्याला मोटरसायकलवर बसून काँग्रेस मैदान इथे घेऊन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला नंतर दंडेस्वामी मंदिर चौकात घेऊन गेले आणि तिथे सुद्धा मारहाण केली. तिथे तात्काळ आपलं पोलीस पेट्रोलिंग वाहन पोहोचल्याने पीडित व्यक्तीला तसेच 2 आरोपींना ताब्यात घेतले. आणि पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरनं BNS 118(2) 138 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला असून 2 आरोपींना तात्काळ अटक केलेली असून 1 आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. सर, त्याच्यामध्ये गाई चोरीचा संशय करून व्यक्त करण्यात येत आहे. त्याबद्दल सध्या तपास सुरू आहे. हे आरोपी अटक आहे का सर? 2 आरोपी अटक केलेले असून 1 आरोपी फरार आहे. आणि त्यासाठी आपण विविध पथके तयार केलेली आहेत. आरोपीचा शोध सुरू आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ खामगाव बंदची हाक देण्यात आली. यावेळी मारहाण करणाऱ्या तिघांवर इथल्या नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदरनिर्वाह त्याच्या रोज म्हणजे कामावर चालतो, तो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारिया आहे आणि त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून
त्याला मारझोड केली, त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे, तरी पण त्याला जाणून त्याला बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली. त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानमध्ये नेऊन तिथं गाया वासरं बसलेले असतात, त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचा पॅन्ट सोडून त्याचा लिंग तपासण्यात आला. इशारा दिलेला आहे की तात्काळ या सर्व आरोपीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, यांच्यावरती बुलडोजर कारवाई झाली पाहिजे. मी प्रश्न विचारतोय गृहमंत्र्यांना की या जागेवर जर एखादा दलित, आदिवासी, मुस्लिम असता तर किती वेळा तुम्ही UAPA लावला असता, किती वेळा त्याच्या संघटनेवरती बॅन आणलं असतं. आणि म्हणून यांच्यावर सुद्धा UAPA लागला पाहिजे, संघटनेवरती बॅन आलं पाहिजे. यांचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध लागला पाहिजे. आणि हे कुणाचे कार्यकर्ते आहेत? आम्ही 400 किलोमीटरहून पीडित रोहन पैठणकरला भेटायला आलोत, पण स्थानिकचे लोकप्रतिनिधी आमदार हे भाजपाचे आहेत, ते अद्याप या पीडिताला भेटले सुद्धा नाहीत. मानवता जिवंत आहे की नाही हा प्रश्न मी त्यांना विचारतो. ज्यांनी मारहाण केली त्यापैकी एकाला अटक झाली आहे, पण गब्बू गुजरीवाला आणि इतर दोघे फरार आहेत. आता या आरोपींना कधी अटक होते आणि ज्या दलित तरुणाला मारहाण झाली आहे त्याला न्याय कधी मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. बुलढाण्याहून अवकाश बोरसे, लोकमत.com.